ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राज्यामध्ये सुरू असणाऱ्या कॉफीमुक्त अभियानाला नेवासा येथील केंद्रावरती विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। नेवासा खुर्द येथील केंद्र क्रमांक 2181 ज्ञानोदय विद्यालयामधील 10वीच्या परीक्षा केंद्रावरती पहिल्या दिवसापासून अतिशय काटेकोरपणे कॉफीमुक्त अभियान राबवलं जात आहे। केंद्र संचालक ज्ञानोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी, तसेच सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे, उपकेंद्र संचालक बाळासाहेब पवार तसेच रवींद्र गारुळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलवरती प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जातोय। त्यामुळे या केंद्रावरती कॉफीमुक्त अभियानाला नेवासामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येतंय। नेवासा खुर्द केंद्रावरती नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, खुपटी, साईनाथ नगर, भानस हिवरे, सुरेगाव या गावांमधील 9 विद्यालयाचे 617 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत। यासाठी शाळेमध्ये 26 ब्लॉक्स तयार करण्यात आलेत। प्रत्येक ब्लॉकमध्ये सुपरवायझर व्हिडिओ वेब कास्टिंगद्वारे वॉर रूम सोबत कनेक्ट राहत आहेत। परीक्षा केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। केंद्र क्रमांक 2181 ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा, मी केंद्र संचालक चौधरी रावसाहेब गोरक्षनाथ या ठिकाणी सांगू इच्छितो की सदर केंद्रावर 9 विद्यालयाचे विद्यार्थी असून 617 परीक्षार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत आणि 26 ब्लॉकची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि शासनाचा जो काही कॉफीमुक्त अभियानाचा संकल्प आहे तो यशस्वीरित्या या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर आमची टीम आम्ही ज्या केलेल्या आहेत, एक लेडीजची टीम आहे, एक जेंट टीम आहे, ते सर्व योग्यरित्या तपासणी करून मगच परीक्षा हॉलमध्ये परीक्षार्थींना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। आणि वर्गात गेल्यानंतर सुपरवायझर जे काही पर्यवेक्षक आहेत तेही त्यांचं रशीद बघून ओळख पटवून मगच परीक्षार्थीला त्या ठिकाणी सगळ्या सुविधा किंवा पेपर प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातात। शासनाचं जे काही कॉफीमुक्त अभियान आहे ते यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो 100% यशस्वी होताना दिसत आहे। इथून पुढच्याही जे पेपर जे होणार आहेत त्याला देखील आम्ही अशाच प्रकारे 100% कॉफीमुक्त अभियान या ठिकाणी राबवणार आहोत। आणि हे नेवासा केंद्र जे आहे हे फार जुनं केंद्र असून याची परंपरा आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कॉफी केस सदर केंद्रावर त्या ठिकाणी झालेली नाही आणि यापुढेही होणार नाही अशी ग्वाही मी आपणा सर्वांना देऊ इच्छितो। शंकर नावदे, सी24 तास, नेवासा।